माननीय श्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण हळूहळू बदलायला लागलं. पण दोन अतिशय चांगले निर्णय दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी घेतले. त्यातला एक निर्णय म्हणजे खूपच स्वागतार्ह निर्णय की जो आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. तो म्हणजे ज्या काय आता नगरपरिषदांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत त्याच्या प्रचाराला जायचं नाही, कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावरती प्रचार करायचा नाही, कारण आमचा एक चांगला साथीदार आमच्यातनं निघून गेला आहे आणि सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा तर होतेच. असा मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. या पद्धतीनं जर आपले राजकीय नेते जर वागायला लागले तर खूपच छान होईल. तसाच दुसरा एक निर्णय जो अतिशय स्वागतार्ह आहे तो म्हणजे श्री सुजात आंबेडकर वंचित आघाडीचे नेते, त्यांचं एक भाषण माझ्या पाहण्यामध्ये आलं. मला वाटतं ते परभणीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते की ते त्यांचं स्वागत फटाके वाजवून केलं, फुलं उधळून हार तुरे घालून. तर त्याच्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. ते म्हणले आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आहे आणि राज्यामध्ये दुखवटा आहे. तर दुखवटा असताना आपण अशा पद्धतीनं वागणं योग्य नाही. यापुढे अजिबात असे फटाके वाजवलेले मला चालणार नाहीत आणि ताबडतोब ती सभा जी असेल ती रद्द केली जाईल. तसंच त्यांनी सांगितलं की सभेच्या ठिकाणी त्यांच्या एका नेत्याचं भाषण सुरू असताना पण फटाके वाजवत होते, ते पण त्यांनी अमान्य केलं. खूप चांगला निर्णय की हार तुरे देऊ नका आणि फटाके वाजवू नका, निदान आत्ताच्या काळात तरी. पण माझं तर म्हणणं आहे की फटाके तुम्ही वाजवूच नका, कारण पहिलं नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे हे नागरिकांना सांगायच्या आधी की फटाक्यांनी प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं आणि वायू प्रदूषण होतं. ते टाळायलाच पाहिजे आपण. असो, आत्ताच्या काळात का होईना अजितदादा पवारांना योग्य मानवंदना देण्यासाठी म्हणून हे दोन निर्णय जे घेतले त्या दोन्ही नेत्यांनी, दोन्ही वेगवेगळ्या पक्षांचे, तर खूप चांगले निर्णय. परमेश्वर अशीच बुद्धी या सर्व नेत्यांना देवो आणि असे चांगले निर्णय त्यांना घ्यायला भाग पाडो. जय हिंद, जय महाराष्ट्र.